सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक बंधूंना शाहीर मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करतो या ठिकाणी जोशी बुवा बघा दुसरी बारी जमन बुवाची बुवा जाता जाता बोलून गेले ते काहीतरी बोलणं कर म्हणतात मी तिसरी बारी आहे अजून त्यांची माझी बोलून काय उठतायची मी उठून घे बुवा कारण तुझ्या प्रेम राहिलेलाच नाही पहिल्या बारीत म्हटलं होतं की नाही प्रश्नपद मारलं होतं प्रश्नपद बुवाना चौथ्या पातळीपर्यंत तुला नेऊन सोडला तुझ्याकडे हिंदीच म्हणायचं बस दुसरं काही नाही तुझ्याकडे कारण तुझा बाप सक्षम नाही म्हणून बुवा तुझी आता परिस्थिती अशी आणि मला सांगायचं नाही रे उद्याच्या बारीत बघी ऑन दी स्पॉट बोलतो ती माझ्या धमक आहे म्हणून मित्रांनो एक खास छंद तुमच्यासाठी बघा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार मर भी गया प्रेमाच्या पायी तुमच्या प्रेमाच्या पायी उभा राहील रंगैया रसिका तुमच्यामुळे जगलेला रसिका तुमच्यामुळे जगलेला बारी शास्त्रात करणार तुम्हाला आपणच जाणार यांना म्हटलं असेल घराने भाऊ असतील तसा मी नाहीये कारण माझ्याकडे आहे तेवढं आणि सक्षम आहे जोशी लक्ष असू द्या पहिला विषय गोवांचा बारीत उभं राहतात गाणं म्हणायच्या आधी ह्याच्या बापान पालना म्हटला होता काय येडी शाना शाही तू भरपूर शाळा सोड तरी सुद्धा दुसरा विषय बुवा म्हणे की शिमन बुवा म्हणतात झोपटून टाकीन आपटून टाकीन तुला सांगतील सुद्धा शब्दात सांगतील नक्कीच आणि कोंबड्यासाठी जर बुवा तुझी पिसं काढली ना तर परत उभा भाड्याशी बारी करणार बुवा म्हणाले गण शिमन बुवानी गण सादर केला राजेश बुवाचा काय राजेश याला लागला होता हे मला माहित नाही राजेश निकम गव्हाण्यात बारी झाली त्या दिवशी सुद्धा बुवा तुला सांगितलं मी तो गण मी पहिल्यांदा ठाण्यात म्हटलेला आहे नंतर त्या राजेशने काय लिहिलं नसेल ते मला माहित नाही आणि मला दुसऱ्यांची चोरायची सवय नाही पहिली काय असेल ते तोडकं मी म्हणतो आणि माझी लेखणी असते हा माताशी मी ठाम आहे मला हे सांगायचं नाही की ह्याने म्हटलं त्यानं म्हटलं आता बुवानी गवळणीचा विषय या ठिकाणी सादरीकरण केला बरोबर आहे की नाही ते गवळण बोलले नाही बुवा या रंगमांच्यावर मोदी गवळण मी म्हटलीच नाही का त्या गवळणीला जर लाईक बघशील ना लाईक तर तुझी लाईक सुद्धा बुवा
म्हणतात कन्हैया स्वर मुरलीचा गळला कोणा मंजूर स्वर घुमतो काय म्हणतोय त्या गवळणीत अजून दोन दोन बापाचा आहेस तू एक तुझा उपल्याचा भूमक आणि दुसरा आमचे रामू बुवा त्या दोन बापाने एकत्र घे गवळणीत मी काय म्हणतोय गवळण पुन्हा अभ्यास कर आणि काहीतरी रशी परीक्षांची भूल केलीस ना बुवा आता आपटीन तुला हाय ते सांगतो गवळणीचा अर्थ जर तुला कळत नसेल तर पुन्हा अभ्यास कर त्या गवळणीवर मी गवळण काय म्हणतो ती का या गवळणीवर कमेंट सुरू झाली होती त्याची काय टाकायची तुम्ही टाकली नाही सोडवणार नक्कीच कारण माझ्याकडे अभ्यास आहे ह्याच्या का बोला नाही जोशी भाऊ अजून सांगेन गवळण पुन्हा पुन्हा रिपीट करून ऐक ती गवळण काना म्हणतोय राधा म्हणते कोण गवळण म्हणते अभ्यास नसेल तर नेला काहीतरी कोणाला तरी लाडगोट लावून नको पुन्हा एकदा सर्च मारा आणि बघ गवळण आणि म्हणतो गाई वासरे कानाच्या पायावर कशी तल्ली होती तर काय तुझ्या पायावर येतील का जगात अरे त्या कृष्णाचा जो पावा होता ना बासरी त्याच्यात एवढा धमक होता ना धमक तो निमित्तच कायच नाही तर शाने राहते शाहीर आहे त्याला खुल्यासारखं बडबड तर येण्यासारखं झालं आणि मी तुला प्रत्येक वेळा सांगितलेलं गवळणीवर माझ्या टीका करायची नाही तो भलती नसतो तुला जर त्याचा अर्थ कळत नसेल तर समोरच्याला बोलू नको दुसरा विषय म्हणतात गोवा माझी म्हणतात अपेक्षा आहे तुमच्याकडून शिकायची माझ्याकडून शिकायच्या ऐकीचा तू नाही तू फक्त हिंदीच म्हणायचं आणि मारायचं खरं सांगितलं गोवाना भरपूर आहे तुझ्याकडे आवाज आहे सगळं काय आहे हिंदी गाणे फाड 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 फाडणार नंतर दूर निघतो यांचा मागून म्हणून विषय गोवा मारतोय लक्ष असू द्या शास्त्रातच मारणार तुला आज बघ शक्ती दुराच्या गाभात जोशी कोंबडीची फुशी जवळ ये शक्ती दुराच्या गाभात देवेंद्र शिवन तुला कळलेला आहे अरे शक्ती दुराच्या गाभात हा देवेंद्र शिवन तुला नडलेला आहे अरे नाद करू नको तुम्हाला काळात आहे खालचा फाटले रसिक जनांच्या रसिक जनांच्या अरे जीवावर तुझी इज्जत लुटलेली आहे आणि आज मागणार जर का दिलीच नाही तुझी बायको बुवा हा देवेंद्र शिमन घेऊन सुटले मार्मिकता म्हणतात काय म्हणतात मार्मिकता तुझ्याकडे
अभ्यास नाही, फक्त हिंदीच म्हणतो. आणि माझ्याकडे जर बोलायला असता तो तुला धुवाय सुद्धा मी ठेवणार. आवड मला ज्याची मी त्याला जाणले. सगळे विषय बघ. अरे तू कोणाचा किती बापाचा, तू कोणाचा किती बापाचा, नादाला लागून तो दोन बोकाचा. दागिना विचारतो तुझा दागिना, नाही तर काहीतरी म्हणशील दोन बोकाचा म्हणा. अरे तू कोणाचा रे किती बापाचा, नादाला लागून दोन बोकाचा. तीन भोगाचा दागिना तुझा, मला तू दावशील का, सांग मला तू दावशील का. सध्या दोषी बुवा तुझी, मला बायको देशील का. सध्या दोषी बुवा तुझी, मला बायको देशील का. विषय बुवा भस्मासूर नाव दिला होता. भस्मासूर पार्वती नावासाठी तेव्हाचा विषय. बारीक दहाची ही राधा माझी हिचा जागा परंतु बरोबर आहे की नाही. ही पार्वती तर शंकरची म्हणजे भस्मासूर गेला पार्वती मागितली, ती पार्वती आहे. नाही तर जोशी बुवा म्हणतील माझी बायको कशी गेला देव नको अजिबात नको. तुमची बायको नाही बुवा, ती पार्वती आहे मला. कारण भस्मासुरानं ज्यावेळेस 33 कोटी देवांचं राज्य जिंकलं, अखेरीस राहिला आमचा साधा बोला शंकर. जेव्हा भस्मासूर शंकराकडे गेला होता आणि पार्वती बुवा ती मागितली होती, तो विषय ठेवला तुमच्या समोर. तुझ्याकडे काहीतरी म्हणणार नाही लक्षात घे. आता शेर आहे. अरे लागलेला डाग, अरे लागलेला डाग हा कधी घासून जाईल. अन सतरा घर फिरणारी ही कुत्री एका घरात राहील का. अरे शिळ खाणारी ही बया पुरणपोळी कधी खाईल का. आणि गर्भवती बाईला कुंकू लावता, अरे पतिव्रतेची तिला शोभा येईल का. म्हणून काय म्हणायचं बाबा बघा. इश्क है जिंदगी, जिंदगी प्यार है. जमतो थोडं थोडं जमता आणि जातीवर उतरला ना, जातीवर तो उभा राहणार नाही तू. पण तुझ्यासाठी अजून कंट्रोल मध्ये मला तुला पुढे न्यायचं आणि वृत्ती माझ्यात आहे, तुझ्यात नाही. अरे अशी कशी बुवाची बघा बाई पागेले, अशी कशी बुवाची. बुवा म्हणाले, बुवाने काय म्हटलेलं, मी समोर पुरुष आहे ते अनुषंगान म्हणून म्हणतो बुवा.
अशी कशी अमुवाची बघा बाई पाहिजे इतरा हा पाऊ इतरा हा पाऊ तुला दुनियाही बोले इतरा हा पाऊ सारी दुनियाही बोले मित्रांनो आलेलं पारितोषिक असं आहे की या रसिक प्रेक्षकांच्या मनावर जर मला राज्य गाजवायचं असेल ना राज्य तर शरणागती लागते माणसाच्या आयुष्यात कारण का मी थांबाने सांगतो लोकांना मी घडलोय तो तुमच्यामुळे झालेला आहे आणि उगाचा क्राऊड जो थांबलाय ना तो अगवाच नाही काहीतरी द्यायला शिका नाही तर तुमची मागे यश भागवत आणि शाहिद शेख याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळवणं धन्यवाद राज्य केलं बस दुसऱ्यानं म्हटलं होतं खोबरं तर बुवा असा लावेल ना गुल खायला लावी तर पुढे आलेलं पारितोषिक साईराज कडून राजा साई शिंदे जितेंद्र तांबे संतोष चव्हाण सुभाष शिंदे आमचे मित्र याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे सिद्धी धडम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निश्चित नाच मंडळ त्यांच्या आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद
मी काय म्हणतो चुकी नाहीस तू चुकी मला इकडे जाऊ म्हणतो शहाणा अरे मी नकलीच्या कांदे चुकिया म्हणजे आधी काही समजतं नाही तुला सांग चुकिया म्हणतो चुकिया बसलेला आहे नाही तर तुला अर्थ सुद्धा सांगितला असं त्या गोष्टीचा काय म्हणायचं म्हणजे हायपर होऊ नका कारण का मला हे टिकवायचंय हा रंग म्हणजे मला टिकवायचा आहे आणि तुझ्यासारखी किती जरी आले ना आंडू पांडू आणि काय सांगायला लागली तर मी तेवढा हायपर होणार नाही कारण का लोकांना माहिती आहे माझ्याकडे काय काय येते हे सांगायची गरज आहे आणि मी जर तोंड सोडलं ना बाबा आता तर सोडून दिलं तोंड सोडलं डबल मिनिंग मध्ये तर तू राहणार नाही शिल्लक पोटात जाईल थेट अरे जिंदगी इम्तिहान लेती है लोगों की जान सुंदर विषय बोल ठेवणार आहे तुझ्या समोर त्यापूर्वी तोंडपा मारतो बुवाना आणि नंतर खाली साधत घेतो ये जिसे देख मेरा दिल धड़का जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है अरे असा कसा येरपट बुवा असा कसा येरपट बुवा माझ्या शिनळणार का म्हणतोय तुला सांगितलं तो माग नाहीये एकदम नाही आवाज आहे काही नाही राहिलेलंच नाही बुवा अरे असा कसा हा येरपट बुवा बघा माझ्या शिनळणारे याची खालू नाही करपरी ए बुवा याची खालू नाही करपरी याला शिवण बुवा याची खालू नाही करपरी याला शिवण बुवा म्हणून गेलेले म्हणून बुवा तुमची माझी बारी गरडे बुवांची रिक्त आहे 15ला आपण तुला ठेवतो तो विषय तो तरी सोडव तर तुझा सत्कार करेल अरे उडून कोंबडी धावून कोल्यावर काय म्हणतोय उडून कोंबडी धावून कोल्यावर गेली मरणासाठी ही सरपटणारी नागिन लागे गरुडाचे पाठी सरपटणारी नागिन लागे गरुडाचे पाठी